पण आपले संत म्हणतात वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी वाचे इंद्रायणी यमवंदितो चरणी वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी वाचे वदता इंद्रायणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी यमवंदितो चरणी. कधी कळालं असतं हे संतांनी सांगितलं नसतं तर यात इंद्रायणीचं महिमा आपल्या जवळ आहे ते ज्ञान. आपल्या ज्ञानाचा विचार जर केला तर आपलं ज्ञान फक्त आपलं अज्ञान लपवणारं ज्ञान आहे, आपलं उद्धाराचं ज्ञान नाही. आपल्याला भवसागर तरुण जाण्याचं ज्ञान नाही. इथं पैसे कमवण्याचं ज्ञान कोणाला ये, उद्धाराचं कुठे? पैसा कमवायला काय लागतं? डोकं वापरलं की पैसे कमवता येतात, त्याला काही लागत नाही. पण उद्धाराला ज्ञान लागतं. भलं व्हावं असं अपेक्षा असेल, प्रभू चरणाचं महात्म्य कळावं असं वाटत असेल तर त्याला ज्ञान लागेल. बुद्धिभेद करायला अज्ञान लागतं, पण बुद्धिभेदाचं निरसन करायला ज्ञान लागतं. आणि ते संतांकडे. आपलं ज्ञान म्हणजे मी एका माणसाला सहज विचारलं, का हो तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे आपलं इंग्रजी लय तयार आहे महाराज. म्हटलं ते समोर रमेश भाऊ उभे आहेत, त्यांना बोलवा. तू बरा आला. त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. म्हटलं लय इंग्रजी पक्क आहे तुमचं? हो. तो म्हणे आपलं इंग्रजी तसंच आहे महाराज, खूप तयार आहे. म्हटलं आता बोलावलेलं रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं. पण डोकेबाज होता, बहुतेक जालना जिल्ह्यातला असावा. अरे म्हटलं त्यांना पाठवा ना तिकडे, ते रमेश भाऊला. बिचारा माणूस तुम्ही बोलवतो बरोबर, आता यांना तिकडे पाठवा. त्याला ते जमत नव्हतं. पण जिथं रमेश भाऊ उभे होते तिथं तो पठ्ठ्या गेला. आणि तिथून रमेश बोला म्हणतो, रमेश कम हिअर कम हिअर. हे ज्ञानच आहे, पण अज्ञानला पोहणार. आपल्याजवळ कुठं ज्ञान आहे महाराज? अहो प्रत्येक नदीच्या काठावर तीरावर वसलेल्या गावाचं सुद्धा महिमान संतांनी सांगितलं. तुम्ही नाशिक जिल्ह्यात जा,